बदलापूरच्या नामांकित शाळेत 2 चिमुकल्या विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार झालेत। सफाई कामगारांना अत्याचार केल्याची संतापजनक घटना आता समोर आली आहे। लैंगिक अत्याचाराच्या 4 दिवसांनंतर प्रशासनाला जाग आल्याचं पाहायला मिळतंय। शाळेच्या मुख्याध्यापिकेसह वर्ग शिक्षिकेचं निलंबन करण्यात आलंय। पालकांसह बदलापूरकरांचं शाळेच्या गेटवर ठिय्या आंदोलन सुरू आहे। तर शाळेच्या गेटवर सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त हा तैनात असल्याचं पाहायला मिळतंय। आता बदलापूरमध्ये पालक आणि बदलापूरकर संताप व्यक्त करताना पाहायला मिळतंय। बदलापूरच्या नामांकित शाळेत 2 चिमुकल्या विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार झाले। सफाई कामगारानं अत्याचार केल्याची संतापजनक घटना ही बदलापूरमधून आता समोर येते। लैंगिक अत्याचाराच्या 4 दिवसांनंतर प्रशासनाला जाग आल्याचं देखील पाहायला मिळतंय। शाळेच्या मुख्याध्यापिकेसह वर्ग शिक्षिकेचं निलंबन करण्यात आलंय। आता पालकांचं बदलापूरकरांनी शाळेच्या गेटवरती ठिय्या आंदोलन मांडलं। तर बदलापूरमधून आता ही दृश्य आपण सध्या पाहतोय। बदलापूरमधून धक्कादायक अशी बातमी सध्या समोर येते। पालकांसह बदलापूरकरांनी आता शाळेच्या गेटवरती आंदोलन केलेलं आहे। ही थेट दृश्य आपण बदलापूरमधून त्या शाळेच्या बाहेरून बघतोय। तर बदलापूर स्टेशनवरती आता रेल रोको आंदोलन करण्यात आले। बदलापूरकर या घटनेविरोधात आता संतप्त झाल्याचं पाहायला मिळतंय। बदलापूरच्या घटनेवरून आंदोलक आक्रमक झाले। आंदोलकांनी बदलापूर स्टेशन बाहेर आता ठिय्या आंदोलन मांडलंय। बदलापूरच्या नामांकित शाळेत 2 चिमुकल्या विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते। सफाई कामगारांना हे अत्याचार केल्याची संतापजनक घटना ही बदलापूरमध्ये घडली आहे। लैंगिक अत्याचाराच्या 4 दिवसांनंतर प्रशासनाला जाग आली आहे आणि आता याच संपूर्ण प्रकरणाविरोधात बदलापूरकर हे आपला संताप व्यक्त करताना पाहायला मिळतंय। बदलापूर स्टेशन बाहेर आंदोलक हे आक्रमक झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय, कारण बदलापूरमध्ये आता ही धक्कादायक घटना अशी घडलेली आहे। बदलापूरच्या नामांकित शाळेत 2 चिमुकल्या विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार करण्यात आले। याच संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारेजी जोडल्या गेल्यात। सुषमाजी, तुमचं लोकशाही मराठीमध्ये स्वागत। धक्कादायक अशी बातमी बदलापूरमधून, बदलापूरच्या नामांकित शाळेत 2 चिमुकल्या विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार करण्यात आले। सफाई कामगाराने अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे, काय प्रतिक्रिया? काल राखी पौर्णिमेचा अत्यंत पवित्र सण होता आणि कालच्या सणा दिवशी ह्या घटनेचे वृत्त मला कळले। 3 वर्ष 8 महिन्यांचं ते चिमुकलं बाळ आहे, ज्या बाळासोबत सफाई कामगाराने हे दुष्कर्म केले। कुठल्याही माणसाच्या काळजाचा थरकाप उडेल, कुणालाही अत्यंत घृणास्पद, म्हणजे याची निंदा करावी तेवढी कमी, इतकी वाईट घटना ही घडली। या निमित्ताने एक प्रश्न निर्माण होतो वारंवार की शासन मतांच्यासाठी पैशांची खैरात करायला जातं, पण आम्हाला तुमचे पैसे नकोत। महाराष्ट्रातल्या बहीण लेकींना तुमचे पैसे नकोत, सुरक्षितता हवी आहे। माझी 7 वर्षाची चिमुकली आहे जी शाळेत जाते। या प्रकरणाने आई म्हणून, पालक म्हणून मला स्वतःला म्हणजे अगदी काळीज कापणारी घटना वाटते। मला स्वतःला घाबरायला होतं की अरे आमची लेकरं सुरक्षित आहेत का? काय पद्धतीचं वातावरण, घाणेरडेपणा चालू आहे। तुम्ही तुमच्या राजकारणासाठी नुसत्या जाहिरातबाजींवर लाखोंचा खर्च करताय, करोडोंचा खर्च करताय, परंतु जे शाळा प्रशासन आहे त्या शाळा प्रशासनांना मान्यता देताना शाळांनी आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे का बसवू नयेत? ज्या शाळा प्रशासनामध्ये अशा छोट्या मुली जिथे शिकत आहेत की ज्या लेकरांना कळत नाही, काल ही घटना कळली, ते लेकरू आपल्या आईला सांगतंय की शूच्या ठिकाणी मुंग्या चावल्यासारखं होतंय। हे किती वाईट आहे, किती गलिच्छपणा आहे हा। मग त्या ठिकाणी आपण ज्यांना मावशी वगैरे म्हणून ज्या शाळेमध्ये जागा भरल्या जातात, 5वी इयत्ता 5वी पर्यंत जिथे ते लेकरू स्वच्छतागृहाच्या तिथपर्यंत जातं किंवा खेळतं, तिथे या अशा मावशी असणाऱ्या ज्या महिला आहेत अशा जागा का भरू नयेत? तुम्ही लाखोंची फीस घेता, जेव्हा लाखोंची फीस एखादी शाळा घेते तेव्हा शाळेची सुद्धा ही जबाबदारी असते की शाळेने अशा पद्धतीने त्या ठिकाणी जिथे आवश्यक कर्मचारी आहेत तिथे महिला कर्मचाऱ्यांच्या नियुक्त केल्या पाहिजेत। कारण हा प्रश्न राजकारणाच्याही पलीकडचा आहे। हा प्रश्न प्रत्येक आईच्या मुलीच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे। नक्कीच, अगदी ह्या लहान विद्यार्थिनी आता शाळेत देखील सुरक्षित नसल्याचं पाहायला मिळतंय। ही सगळी घटना घडल्यानंतर 4 दिवसांनंतर प्रशासनाला जाग आल्याचं देखील आता समोर येतंय। यावरती काय प्रतिक्रिया द्याल?
नाही, मी तेच म्हटलं की मला ही घटना काल कळली. काल आम्ही त्यांच्या कुटुंबियांचं, आम्ही या सगळ्यांचं, आमच्या पक्षाचे बोंडारे असतील, पलांडे असतील, शरद पाटील असतील, ऍडव्होकेट जयेश वाणी असतील, ही सगळी मंडळी कालपासून त्या ह्याच्यात होती. पण मी काल असं म्हणत होते की काल रक्षाबंधनाचा सण आहे, कायदा सुव्यवस्थेवर अधिकचा ताण यायला नको. त्यामुळे आपण जे काही आंदोलनं, निदर्शनं किंवा जे आपलं म्हणणं आहे ते आपण रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी सांगूया, आणि म्हणून कालचा दिवस टाळला गेला. अन्यथा हे कालही हा उद्रेक कालपासून झालेला आहे. परंतु प्रशासनाने निव्वळ एखादा आरोपी, तात्पुरती घटना समोर येते आणि तेवढ्या पुरतं त्या आरोपीला आम्ही शासन करू, अटक करू, याने प्रश्न सुटत नाही ताई. नक्कीच. म्हातारी मेल्याचे दुःख नाही, काळ सोकावतो. काळ सोकावता कामा नये, याच्यासाठी आपल्याला काही कठोर अशा शासन प्रणालीमध्ये काही नियमावली करून घेणं गरजेचं आहे. शाळा प्रशासनाच्या संबंधानेही करणं गरजेचं आहे आणि शाळेच्या आवारात सुद्धा, म्हणजे जिथे शाळा आहेत तिथून किमान 500 मीटर अंतरावर पोलीस चौकी असली पाहिजे, गस्त असली पाहिजे. ह्या सगळ्या सुद्धा गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. नक्कीच सुषमाजी, धन्यवाद आपण लोकशाही मराठीला प्रतिक्रिया दिल्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.